खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. पिटीचा बोगस बियाणं इतर राज्यातून येत आहे. या बोगस बियाणांवर सरकार म्हणून कसा चाप लावणार? काल माननीय केंद्रीय कृषी ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानजी आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेजी या सर्वांनी नागपूरमध्ये येऊन बैठक घेतली आणि एक ग्राम सुद्धा जर चुकीचं बियाणं आलं आणि शेतकऱ्याची फसवणूक केली तर फौजदारी गुन्हे दाखल होतील. आता कुणी हिंमत करणार नाही. ज्या पद्धतीची रचना केंद्र राज्य सरकारने केली आहे बोगस बी बियाणाबद्दल, कोणतंही बोगस बी बियाणं शेतकऱ्याला मिळणार नाही याची काळजी राज्य सरकार केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीची योजना तयार केली आहे. आशिष शेलार आणि महसूल विभाग 22 लाख उतारे अद्यावत करणार आहे. महाराष्ट्रातले सर्वच शेतकऱ्यांचे सर्व 7-12 उतारे 8 नमुना 8 जवळपास 11-12 मुद्द्यावर 11-12 विषयावर आम्ही दुरुस्त करण्याचा विचार करतो आहे. कारण अद्यावत नाही आहे, पीक पाणीची नोंद नाही आहे, गजाप नाही आहे, कमी जास्त पत्रक झाले नाही आहे. म्हणजे 12 वर्षापासून शेतकरी हा नुसता कमी जास्त पत्रकाकरता फिरतो आहे. वारसदाराचे नाव नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राने जिवंत 7-12 मोहीम म्हणजे 12 अनेक विषय घेऊन संपूर्ण 7-12 संपूर्ण स्वामित्व प्रॉपर्टी आणि शेतकऱ्यांना अॅग्री टॅक्स म्हणजे नुसतं 7-12 अद्यावत करत नाही आहे तर शेतकऱ्यांची आम्ही युनिक आयडी तयार करतो आहे ज्याला अॅग्री टॅक्स म्हणतात. 96 लाख शेतकऱ्यांना अॅग्री टॅक्सचा आम्ही आता युनिक कार्ड दिला आहे आणि त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड शेतकऱ्यांचा आता अॅग्री टॅक्सवर राहणार आहे. केंद्र राज्य सरकारच्या सर्व योजना अॅग्री टॅक्सच्या माध्यमातून युनिक कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि म्हणून राज्याचं महसूल खातं या राज्याच्या संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये जाणार आहे. तसंच आम्ही निर्णय घेतला आहे राज्यात 30 लक्ष घरं प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं आता बनणं सुरू झालेले आहे. या सर्वांना आमचे तहसीलदार आमचे बीडीओ हे त्या घरकुल मालकाच्या घरी जाऊन आम्ही महसूल खात्या घरी जाऊ घरकुल मालकाचे आणि त्यांना 5% रॉयल्टी घरपोच देऊ आणि जवळच्या रेती घाटावरनं रेती देऊ आणि सोबतच माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की 30 लाख घरांना सोलरचं यंत्र म्हणजे त्यांना 30 वर्ष वीज देणार नाही अशी योजना तयार केली आहे. त्यामुळं राज्यामध्ये घरकुलांना रेती गावातल्या प्रायव्हेट घरमालकांना तहसीलदार रेती देईल आणि गावातले घर गावामधल्याच रेतीने बनतील आणि धोरण आता या राज्यामध्ये लागू झालेलं आहे. कालच आमच्या चंद्रपूरच्या चंद्रपूर कलेक्टरचं मी अभिनंदन करतो. पहिल्यांदा राज्याच्या निविदा त्यांनी पूर्ण केल्या आणि आता तिथली चोरी म्हणजे चंद्रपूर जिल्ह्याची चोरी वाळू चोरी आता बंद होईल. असंच आता आम्ही राज्यामध्ये आम्ही करतो म्हणजे जिल्ह्यामध्ये आम्ही करतो आहे. पहिलं टेंडर आता पूर्ण झालं आहे. राज्याचे संपूर्ण निविदा या लवकरच पूर्ण होईल आणि राज्यामधला वाळू प्रश्न हा निकाली निघेल. शेवटचा प्रश्न सर असा आहे ज्या पद्धतीनं एक माणूस एक पद हे धोरण आहे भाजपचं, प्रदेशाध्यक्ष जे आहे ते आता बदलले जाणार आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या जागी दुसरे व्यक्ती निवडणुकीच्या पूर्वी महानगरपालिकेच्या नंतर तुमची माहिती काय आहे? बातम्या येतात. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचं संघटन पर्व चालू आहे. आम्ही 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य पूर्ण केले. आम्ही महाराष्ट्रामध्ये 1,55,000 ऍक्टिव्ह मेंबरशिप पूर्ण केली. आम्ही राज्यातल्या 1,186 बूथ अध्यक्ष आणि कमिटी आम्ही पूर्ण केली. आम्ही आता 1232 मंडळ तालुके आमचे संघटनेचे तालुका अध्यक्षाच्या सर्व निवडी पूर्ण झाल्या. आमच्याकडे आता 80 जे जिल्हे आहेत संघटनेचे त्यामधल्या 58 जिल्हाध्यक्षाची निवड झाली. आता प्रदेश अध्यक्ष ही निवड लवकरच केंद्रीय भाजप करेल कारण जोपर्यंत बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्ष असं आमच्याकडे संपूर्ण संघटन हे त्या ठिकाणी गठीत झाल्यावर प्रदेश अध्यक्षाची निवड होतं. मला वाटतं केंद्रीय भाजप आता जेव्हा ठरवेल तेव्हा ही निवडणूक होऊ शकतं. निवडणुकीचे खालचे टप्पे पूर्ण झाले आहेत. सुप्रीम कोर्ट ने बोला है विजय शाह केस में